यंदाचा मान्सून खरंच सगळ्यांना आश्चर्यचकित करणारा ठरतोय, कारण तब्बल 107 वर्षांनी पहिल्यांदाच मे महिन्यात मान्सून भारतात दाखल झालाय। दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळात पोहोचणारा पाऊस यंदा अंदमान निकोबार मध्ये 13 मे रोजीच दाखल झाला आणि त्यानंतर लगेचच महाराष्ट्रातही पोहोचला। म्हणजे 2009 साली असं झालं होतं, पण यावर्षी मान्सून लवकर का आलाय? हवामान खात्यानुसार यामागे अनेक नैसर्गिक कारणं आहेत। अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं, ज्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांना वेग मिळाला। त्याचबरोबर एल निनो या हवामान स्थितीचा प्रभाव यंदा निष्क्रिय म्हणजेच न्यूट्रल आहे, ज्याचा फायदा मान्सूनला होतोय। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आयोडी इंडियन ओशन डायपोल। जेव्हा हिंदी महासागराच्या पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडच्या तुलनेने जास्त गरम असतं, तेव्हा पावसासाठी ही परिस्थिती खूप अनुकूल ठरते आणि यावेळी ती अनुकूल होती। शिवाय यावर्षी हिमालयात कमी हिमवृष्टी झालीये, जेही मान्सून लवकर येण्याचं एक महत्त्वाचं कारण मानलं जातं। हवामान तज्ञांचं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टींमुळे मान्सूनने वेळेआधीच प्रवेश केलाय आणि यंदा पावसाचं प्रमाणही सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता पुढे आणखी काय परिणाम होतात हे येत्या काळात समजेलच, पण सध्या अनेक ठिकाणी अलर्ट देण्यात आलेत, त्यामुळे काळजी घ्या। आणि तुमच्याकडे सध्या काय स्थिती आहे, काय वातावरण आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।